सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। मराठीच्या मुद्द्यावरून मीरा रोडमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये दिसली मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकजूट। अखेर मनसेने ठरवलेल्या मार्गावरूनच निघाला मोर्चा। अविनाश जाधवांसह स्थानबद्ध केलेल्या नेत्यांची सुटका। मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेल्या सरनायकांना हुसकावून लावलं। 50 खोके 10 मोक्यांच्या सरनायकांसमोर घोषणा। लोकांच्या हरेट्यापुढे सरनायक यांची माघार। मीरा रोड मोर्चावरून सत्ताधारी शिवसेनेतच एक वाक्यतेचा अभाव। मोर्चावरून गृहराज्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांचे परस्पर विरोधी सूर। मार्गावरून वाद असल्याचा योगेश कदमांचा दावा, तर सरनायकांची पोलिसांवर आगपाखड। मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्याबरोबर मुख्यमंत्र्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र नाराजी। परवानगी नाकारून बदनामीचा कोणाचा हेतू होता का, याचा अहवाल सादर करण्याचा आदेश। विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग। विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी। सरन्यायाधीशांकडे धाव घेण्याचा निर्धार। पुण्यात आईचा निष्काळजीपणा भेटला। मुलीच्या जीवावर लहान मुलीला घरात ठेवून आई बाहेर गेल्यावर मुलगी सज्जावर उतरली। अग्निशमन दल कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे बचावली मुलगी। सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळात सत्कार। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गवईंबाबत गौरव। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरीत विसर्ग। थोड्या मातीच्या कमरेपर्यंत पाणी, तर गोदाकाठावरील मंदिरं पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोकणातील सर्वात मोठं धरण असलेलं तिलारी 85% भरलं। 8000 क्युसेकनं वेगाने विसर्ग। मुसळधार पावसामुळे भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणातून तब्बल 3,55,000 क्युसेकने विसर्ग सुरू, तर गोंदियातील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद। शाळांनाही सुट्टी। बिहारमधील सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35% आरक्षण। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांचा मोठा निर्णय। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।